पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचं जनता दरबार अडचणीत आलेलं आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून या जनता दरबाराला विरोध केला. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर त्यांच्याशी बोलूयात. काय नक्की कारण आहे की तुम्ही या जनता दरबाराला विरोध करताय? मी जनता दरबारमध्ये उपस्थित असणाऱ्या आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर, पोलीस ऑफिसर, राष्ट्रीय ऑफिसर यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केलेली आहे. हे कोणत्या कायद्याखाली आणि कोणत्या नियमाखाली तिकडे अख्खा-अख्खा दिवस जाऊन बसतात आणि डिपार्टमेंट वाऱ्यावर सोडतात, या गोष्टीबद्दल मी त्यांना आर-टी-आयमध्ये विचारणा केली, तर त्याचं उत्तर निरंक आलं. मग मी त्यांना अजून एक आर-टी-आय टाकला होता, काय आतापर्यंत तुम्ही ह्या जनता दरबारात किती समस्या सोडवल्या त्याचे मला डिटेल्स द्या. तेही मला उत्तर निरंक आलं. मग कशाला हा जनता दरबार भरून लोकांना शायनिंग करायची, नाटकं करायची आणि अख्ख्या प्रशासनाला त्या दिवशी एवढा धो-धो पाऊस पडत होता. अख्खं ते लोकं वॉर रूममध्ये पाहिजे होते. अख्ख्या नवी मुंबईत पाणी साठलं होतं, तरी जनता दरबार चालू. तर ही जिद्द आणि हे उगत-चवत लोकांना वेठीस धरणं, अधिकाऱ्यांना शिव्या घालणं, वाईट-वाईट बोलणं, सर्वांचा अपमान करणं, ह्या विरोधात मी जनहित याचिका केलेली आहे. काय नक्की म्हणाल की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील ठाणे जिल्ह्यामध्ये हा जनता दरबार भरवला जातो, याला तुमचा मूळ विरोध आहे? बघा, पालकमंत्री असतो ना, तो ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो ना, तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलवू शकतो. तो दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना बोलवू शकत नाही. तो नियम आहे. ते मला भेटलेलं आहे. मग हे कोणत्या अधिकाऱ्याखाली इकडे येऊन जनता दरबार लावतात, ठाण्याला लावतात, मीरा भाईंदरला लावतात. आधी स्वतःच्या खात्यातल्या समस्या सोडवायला पाहिजेत. बिबट्या रोज लहान लेकरांचा जीव घेतोय. रोज तिकडे हल्ले होतात आहे. आज पण बघा अख्खे पेपर भरलेले आहेत. तिकडे कुपोषित बालकांची समस्या आहे. तिकडे बालविवाह होतात आहे. पालघर जिल्ह्याकडे आणि स्वतःच्या वन खात्याकडे लक्ष द्या ना. तुम्ही कशाला चीफ जस्टिस बनत आहात? तुम्हीच सर्व जर चालवणार असेल, मग कशाला इलेक्शन पाहिजे? ह्यानंच राजे घोषित करून टाका आणि हे करतील सर्व कारभार. काय म्हणा, पालघर जिल्ह्याचा तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केलाय, की तोही जिल्हा मागासलेला अजून आहे. जरी त्या जिल्ह्यामध्ये आता वाढवण बंदर येतोय, डेव्हलपमेंट होतोय, जिल्हा मात्र मागासलेला आहे. ह्या सगळ्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. आता एवढी कामं ते करत आहेत दुसऱ्यांच्या खात्यामध्ये, मग स्वतःच्या खात्याकडे कसं लक्ष देणार? तिकडे ते रेड चंदन पकडलं, तिकडे ते वाढवण बंदर येतंय, तिकडे रोड नाहीत, ॲम्ब्युलन्स नाही आणि तिकडे काहीच लक्ष नाही आणि दुसऱ्यांना फक्त डिचवण्याकरता, राजकीय कुरघोडी करण्याकरता जनता दरबारचा वापर होतो. तिकडे फक्त त्यांच्या पक्षाचे नगरसेवक बसलेले असतात. ते लोकच समस्या मांडतात आणि या अधिकाऱ्यांना दमदाटी करतात. तो राजकीय जनता दरबार आहे. तिथे शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित अजिबात राहू नये, म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे. वनमंत्र्यांचं वन विभागाकडेच दुर्लक्ष आहे. याचमुळे आपल्या राज्यामध्ये सध्या बिबट्यांचा जो वावर पसरलेला आहे, यामुळे निष्पाप यांचा जीव जातोय. याकडे गणेश नाईक यांचं दुर्लक्ष आहे. पालघर जिल्ह्यासारखा मागासलेला जिल्हा आहे, त्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. मात्र ते नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार घेतात. त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. हाच मुद्दा घेत शिवसेनेने ही जनहित याचिका दाखल केली आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.